व्हिडिओ निर्मिती स्पर्धा सन 2023-24मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वर्ग 5वीतील गणित विषयाचे शिष्यवृत्तीवर आधारित व्हिडिओ निर्मिती मी केलेली आहे. त्यामधील घटक आहे संख्येवरील क्रिया आणि उपघटक आहे पदावली व अक्षरांचा उपयोग. माझे नाव कुमारी साधना निलेश्वर भुरसे. शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरगाव हलबी, केंद्र पोटगाव, तालुका देसाईगंज, जिल्हा गडचिरोली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया गणित या विषयात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या प्रमुख मूलभूत क्रिया आहेत. त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे चिन्हांचा वापर करून आपण संख्यांची मांडणी करतो, त्यालाच आपण पदावली म्हणतो. पदावली सोडवण्याचे काही नियम असतात. जी क्रिया प्रथम करावी अशी अपेक्षा असते त्यावेळी पदावलीत कंसाचा वापर करतात. कंसाचे प्रकार आहे रेघीय कंस, साधा कंस, चौकटी कंस आणि महिरोपी कंस. राशीत एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर गुणाकार व भागाकार या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने करावे. बेरीज, वजाबाकी या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने करावे. क्रियांचा क्रम स्पष्ट होण्यासाठी एकापेक्षा जास्त कंसाचा वापर करावा लागतो. अशा वेळेस आपण जो आतील कंस आहे तो प्रथम सोडवावा. आणि तसेच पदावलींची समानता आणि असमानता अशा दोन भागांमध्ये विभागणी केली जाते. दोन पदावल्यांना किंमत जर समान येत असेल तर अशा स्थितीमध्ये त्यांची आपण मांडणी जी करतो त्याला आपण म्हणतो समानता. आणि जेव्हा दोन पदावल्यांची किंमत असमान असेल तेव्हा पेक्षा लहान, पेक्षा मोठा किंवा बरोबर नाही असे चिन्ह जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याला म्हणतो असमानता. चला आता एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण बघूया की समानता आणि असमानता ही कशी ठरवली जाते. इथे एक उदाहरण दिलेलं आहे 18 × 4 + 6 आणि दुसरी संख्या दिलेली आहे 70 × 2 / 2 - 4 आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यामध्ये आपण आता स्पष्टीकरण बघूया. एक डावी बाजू सोडवूया. डावी बाजू सोडवत असताना आपल्या लक्षात येते की आपले उत्तर 66 आले आहे आणि उजव्या बाजूची आपण जेव्हा मांडणी केली आणि सोडवले तेव्हा लक्षात आले की उजव्या बाजूचं सुद्धा उत्तर किती आलेलं आहे 66. तर मग आता दोन्ही बाजूंचे जर उत्तर सारखे आले तर याचा अर्थ तिथे चौकटीमध्ये आपल्याला कोणतं चिन्ह लिहावं लागेल? बरोबर चिन्ह. आणि बरोबर चिन्हाचा पर्याय क्रमांक आहे 4 म्हणून आपलं उत्तर असेल 4. पदावली सोडवत असताना काही नियमांचं आपण पालन करायचं असते. त्याला लक्षात ठेवण्यासाठी आपण कंचे भागू बेव या सूत्राचा वापर करूया. कंचे भागू बेवचा अर्थ आहे कंसाचा चे भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. जसं 100चे 1/5 म्हणजेच 100 × 1/5 तसंच कंसाची भागाकार, गुणाकार आणि बेरीज करत असताना आपल्याला तिथे गुणाकाराने दर्शवलेले असते. एक उदाहरण बघूया. या उदाहरणामध्ये 2 कंसाचा वापर केलेला आहे. तर मग आपल्याला पहिले कोणता कंस सोडवावा लागेल? आपल्याला आतील कंस हा पहिले सोडवावा लागेल. आतील कंस सोडवत असताना 9 × 3चा गुणाकार केला असता उत्तर आले 27. मग 27 / 9 केले असता उत्तर आले आहे 3. मग 3 ही संख्या आपल्या पदावलीमध्ये आपण मांडली आणि त्यानंतर त्यामध्ये आपण 6 × 2 यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर आले होते 12. मग 3 बेरीज 12 केले तर आले उत्तर 15. अशा प्रकारे आपण पदावली कंसाचा वापर करून सोडवायची असते. खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती योग्य चिन्हे येतील हे आपल्याला सांगायचे आहे. बघा 48, 6, 2, 5 आणि 5 अशा संख्या आपल्याला उदाहरणात दिसत आहेत आणि खाली काही चिन्हांचे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर आपण पर्याय क्रमांक 1चा वापर करून बघूया. पर्याय क्रमांक 1चा वापर करून आपण त्या चिन्हांचा वापर संख्यांमध्ये केला असता आपल्याला उत्तर मिळाले आहे 48 = 11 म्हणून पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा असेल. नंतर पर्याय क्रमांक 2चा वापर करून बघूया. पर्याय क्रमांक 2 वापरले असता आपल्याला अशा प्रकारे पदावली तयार झालेली आहे आणि पदावली सोडवली असता आपल्याला असे लक्षात आले की 5 = 5 असे पर्याय आपल्याला उत्तर आलेले आहे. म्हणूनच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपले बरोबर उत्तर असेल. अशा प्रकारे आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विविध पदावलींचे उकल करायचे असते. आणि पदावलीमध्ये अजून एक वापर केला जातो अक्षरांचा उपयोग.
समीकरणात कधी कधी एखाद्या संख्येसाठी अक्षर वापरले जाते. समीकरण संतुलित राहील अशी त्या अक्षरांची किंमत शोधायची असते. अशा अक्षराला चल असे म्हणतात. चलाच्या ज्या किमतीने समीकरण संतुलित राहते त्या किमतीला समीकरणाची उकल असे म्हणतात. समीकरण सोडवणे म्हणजे समीकरणाची चलाची किंमत काढणे म्हणजेच त्याची उकल शोधणे होय. समीकरणाचा उपयोग करून काही उदाहरणे सोडवूया. उदाहरणार्थ, दिलजीतचे वय 4 वर्षापूर्वीचे वय 8 वर्ष होते. यावरून त्याचे आजचे वय किती असेल? चला तर मग आपण दिलजीतचे आजचे वय म्हणूया अवर्षे मानूया आणि दिलेली माहितीच्या अच्या भाषेत आपण लिहूया. अच्या भाषेत माहिती लिहिताना आपण लिहिणार a-4 = 8. मग दोन्ही बाजूला आपण 4ने मिळवूया. 4 मिळवले असता आपल्याला उत्तर मिळाले आहे बरोबर 12. म्हणजेच दिलजीतचे आजचे वय असेल 12 वर्षे. अजून एक उदाहरण बघूया. 5 चॉकलेटची किंमत 25 रुपये आहे. एका चॉकलेटची किंमत किती? एका चॉकलेटची किंमत जर आपण रुपये मानू तर आपली पदावली तयार होणार 5K = 25. म्हणजेच ची बेरीज 5 वेळा करून उत्तर मिळणार 25. आपण इथे 5 चॉकलेट घेतलेले आहेत. मग काय करणार? दोन्ही बाजूला 5ने भागणार. दोन्ही बाजूंना 5ने भागले असता ची किंमत आपल्याला मिळाली आहे 5. म्हणूनच एका चॉकलेटची किंमत असेल 5 रुपये. समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर प्रत्येक वेळी समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण संतुलित राहते. संतुलित समीकरणांवर खालीलपैकी कोणतीही क्रिया केली तरी मिळणारे समीकरण संतुलित असते. दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवणे, दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या वजा करणे, दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे, दोन्ही बाजूंना शून्येतर समान संख्येने भागणे आणि दोन्ही बाजूंची अदलाबदल करणे अशा विविध पद्धतीने आपण समीकरणाची उकल करू शकतो. फेब्रुवारी 2018 मधील शिष्यवृत्ती परीक्षेतील उदाहरण सोडवूया. उदाहरण आहे p = 3 t = 2 असेल तर p × p बेरीज 2 × p × t बेरीज t × t बरोबर किती? आणि पर्याय आपल्याला 4 दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे 1, 2 आहे 25, 3 आहे 24 आणि 4 आहे 17. चला तर मग आता स्पष्टीकरणामध्ये आपण असे करूया. p आणि t ची किंमत उदाहरणामध्ये घालूया. p आणि t ची किंमत आपण लिहिली असता आपल्याला लक्षात येते की 3 × 3 बेरीज 2 × 3 × 2 बेरीज 2 × 2 असे आपले समीकरण तयार झालेले आहे. सर्वप्रथम आपण गुणाकार ही क्रिया करूया. गुणाकार ही क्रिया केल्यानंतर आपल्याला 9 बेरीज 12 बेरीज 4 हे समीकरण मिळालेले आहे. मग 9 बेरीज 4 12 बेरीज 4 केले असता 25 हे उत्तर मिळत आहे. म्हणूनच आपला पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर असेल. धन्यवाद.